नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला ओळख करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाची. त्याचं नाव आहे रातवा. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. निसर्गाविषयीच्या ललित लेखनाचं हे सरांचं 5वं पुस्तक. सर लिहितात, पक्षी, वन्यजीव व्यवस्थापन आणि जंगलं याविषयी मी जे संशोधन आणि ललित लेखन केलं त्या प्रित्यर्थ इचलकरंजीच्या 5 फाउंडेशन या राष्ट्रीय पुरस्काराने मला मार्च 1991 मध्ये सन्मानित करण्यात आलं. मला विशेष आनंद झाला तो पुण्यनगरीत मोठ्या गौरवाने सत्कार करण्यात आला त्याचा. त्यावेळी अनेक परिचित व अपरिचित रसिक वाचकांनी प्रत्यक्ष भेटून सांगितलं की माझं लेखन त्यांना मनापासून आवडलं आहे. माझं वर्षभर लेखन चालूच असतं. माझ्या हृदय संपुटात निसर्गाविषयीचे अनेक विषय हात जोडून उभे असतात. रातवा पक्षी कोणाला आवडणार नाही, परंतु त्याच्या संधी प्रकाशाच्या वेळेच्या आवाजाने मी मोहित झालो. गेली 3 ते 4 तप तो माझ्या चिंतनाचा विषय आहे. घुबडं देखील माझी अशीच साथ करतात. पंकोळ्यांचं विश्व एक आगळं वेगळं विश्व आहे. ही नाजूक कबुतरं खरं म्हणजे जंगलातील हिरव्या पऱ्याच. ही पाखरं पिवळ्या, हिरव्या आणि राखट करड्या वर्णाची. खांद्यावर आभाळी फिकट जांभळ्या रंगाचे पट्टे, पिवळे पाय. त्यांना धुंडाळायचे म्हटलं तर त्या ऋतूमध्ये फळणाऱ्या झाडांवर. विणीचा काळ सोडला तर एरवी त्यांची मंजूळ शीळ देखील ऐकू येत नाही. कधी न दिसणारी पाखरं उन्हाळ्यात हटकून पाणझरीवर पाणी प्यायला आली की दिसतात. तिथं मी कितीतरी दुर्मिळ पाखरं पाहिली आहेत. भर दुपारच्या वेळी तिथं शाही बुलबुल, हरिंद्र, तांबट आणि सोनपाठी सुतार अशी रंगबिरंगी पाखरं यायची. तर सांजेला मोठी घुबडं, गरुड, बहिरी ससाने व शेण असे क्वचितच दिसणारे पक्षी यायचे. पण ज्यांची मी प्रतीक्षा करीत बसलेला असेल त्या हरोळ्या मात्र येत नसत. त्यांना कधी पाण्यावर आलेलं मी पाहिलं नाही. त्या कधी जमिनीवर चरतानाही मला दिसल्या नाहीत. मात्र जंगलातील रस्त्यावरून पायी जाताना तुम्ही अजाणता एखाद्या पाखडीच्या झाडाखाली थांबलात की त्या हिरव्यागार पानोळ्यात फळावर चरत असलेल्या हरोळीच्या कळपाने तुम्हाला हेरलेलं असतं. तुम्ही त्यांचं निरीक्षण करावयाच्या अगोदरच त्याच तुमच्या हालचालीकडे पाहत असतात. त्यांच्या जवळ जायची मर्यादा ओलांडताच झाडावरून फटर फटर असा पंखांचा विलक्षण आवाज करीत एकामागून एक अशा कितीतरी अगणित हरोळ्या त्या झाडावरून उडत उडत दुसऱ्या झाडाकडे जडपणे जाताना दिसतात. आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आकृतीवरूनही तुम्ही त्यांना सहज ओळखू शकता. हरोळी प्रामुख्यानं वड, पिंपळ, पाखड, पिंपरण, नांदुरकी, उंबर अशा पिंपळ कुळातील झाडांवर अधिक दिसतात, कारण ती बारमाही फळत असतात. हरोळ्यांना आसरा देणारी ही झाडं मलाही फार आवडतात. त्यांच्या सावलीत मला विसावा घ्यायला आवडतं. जंगलात फिरताना दुपारच्या वेळी ओढ्याकाठच्या एखाद्या पिंपळाखालच्या कातळावर मी जेवण करून थोडा आडवा होई. त्या छायेमध्ये पडलं की शेजारी झुळझुळ वाहणाऱ्या निर्झराचा आवाज, आजूबाजूला हिरव्यागार डोंगरदऱ्या, तिथे नांदणारी विलक्षण शांतता, वर निळभोर आभाळ. जवळपास कुठल्याही वृक्षाचं पान हलत नसे, पण पिंपळाच्या पानांची सळसळ कानावर येई. संस्कृतात पिंपळाला चलदल असं म्हटलं आहे आणि त्याचा प्रत्यय इथं येई. हळूच केव्हा तरी डोळा लागे अशा उघड्यावर तुम्हाला कधी गाढ झोप लागत नाही. तुम्ही कधी जागे असता तर कधी झोप लागते हेच कळत नाही. आणि सळसळत्या हिरव्यागार पानापानातून हरोळ्यांचा मधुर आवाज येऊ लागतो. त्या दिसत मात्र नाहीत. रंगगोपनाचं इतकं सुंदर उदाहरण मला दुसरं देता येणार नाही. मित्र हो, बंदुकीने जर हरोळीला मारलं तर हरोळीचा प्राण लगेच जात नाही. तेवढ्या अवधीमध्ये त्यांच्या शरीरात अशी काही रासायनिक क्रिया घडून येते की त्यांचं मांस रुचकर राहत नाही. जाळ्यामध्ये पकडलेल्या हरोळ्यांच्या बाबतीतही हाच अनुभव आहे. सर म्हणतात, मला तर अशा राजवंती रूप असणाऱ्या सुंदर नाजूक पाखराला मारून खाण्याची कल्पना देखील सहन होत नाही. मित्र हो, दव पिणाऱ्या हरोळींची कथा अतिशय सुंदर शब्दांमध्ये लिहिली आहे सरांनी. नक्की वाचा. यानंतरचा रातवा हा लेख, हा तर हे पुस्तक तयार होण्यामागचं कारण. रातवा पक्षी तसा दिसायला मुळीच सुंदर नाही. दिवसा तर तो दिसतही नाही. दिसण्यापेक्षा तो सांजवेळी ऐकू येतो. झुडपं आणि विरळ झाडं असलेलं माळरान
या पक्ष्याचं आवडतं निवासस्थान आहे. संधिप्रकाशात माळरान रातव्याच्या रूपाने जणू बोलायला लागतं. सरांनी या रातव्याचं अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे. अगदी लहानपणापासून या पक्ष्याच्या आवाजाने मला मोहित केलं आहे. त्याची पहिल्यांदा भेट झाली तीही माळरानातच. नाय जागूरच्या माळरानात मामाबरोबर वारुळं धुंडाळीत असताना तरवडीच्या झुडपात दडून बसलेला ठिपक्या ठिपक्यांचा भुरा पक्षी फटकन बाहेर येऊन झुडपाभोवती उडत राहिला आणि थोड्या वेळाने दुसऱ्या झुडपामध्ये गडपही झाला. त्यात मी डोकावून पाहिलं तर साळुंकीच्या आकाराचा हा पक्षी. त्याचा रंग फिकट राखी, तपकिरी, बदामी आणि पिंगट होता. त्यावर काळ्या रेषा आणि रंगबिरंगी ठिपके होते. सभोवतालच्या वातावरणाशी त्याचं असं काही रंगगोपन झालं होतं की एखादा सर्प वेटोळे घालून बसावा तसा तो पक्षी दिसत होता. बराच वेळ तो जागचा हलला नाही. अगदी नजीक गेल्याच्या नंतर पावलांच्या आवाजाने तो पुन्हा उडाला. आता मात्र तो दूरवरच्या झुडपामध्ये दिसेनासा झाला होता. मी विचारलं, मामा, हे पाखरू कोणतं रे? ते होय, रातवा म्हणतात त्याला. रातच्याला उडतो. देवाने त्याला स्वर्गातून घोडा आणायला सांगितलं होतं, तर हा गडी रिकाम्या हाताने परत आला. त्यामुळे देवाने त्याला दिला शाप. जा, पाखरू होऊन रातभर घोडा हाकत राहशील तू. तेव्हापासून रात्री ते चुक 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 असा आवाज करीत घोडा हाकत राहतं. सोलापुरात माळकरीण आत्याच्या रानातल्या झोपडीत कधी रात्री वस्तीला राहिलो तर त्या माळरानातून हाच आवाज रातभर ऐकू येई. चुक चुक चुक. आत्याला मात्र हे पाखरू मुळीच आवडत नसे. ते ओरडू लागलं की ती त्याला शिव्या देई. ती शिव्या देऊ लागली की मी तिला म्हणे, आत्या, त्या पाखराला का ग शिव्या देतेस? अरे, हे सैतानाचं पिल्लू माळरानातून घरी जाणाऱ्या वाटसरूला भूल घालून वाट चुकवतं रे. आत्याला रात्री झोप येत नसे. झोपडीसमोर मळलेल्या धान्याचा ढीग पडलेला असे. जवळच काजळलेला कंदील ठेवून आत्या त्या धान्याच्या राशीची पेंगत पेंगत राखण करी. परंतु या पाखराचा आवाज रात्री माझ्या सोबतीला असे. सारं माळरान मावळत्या चंद्रप्रकाशामध्ये उदास दिसे. पहाटेच्या समयी चंद्रकोर क्षितिजावर मावळल्यावर जिकडं तिकडं काही वेळ काळोखच पडलेला असे. त्या काळोखातून या पाखराचा आवाज येई. मला वाटे, या काळोखाला आवाज असता तर तो कसा असता? रातवा पक्षाच्या आवाजासारखा तो असता. लहानपणापासून रातव्याचा तो आवाज माझ्या मनामध्ये मुरत आला आहे. या पाखराच्या आवाजाशी संबंधित असलेली देशोदेशीची नावं मातीच्या घड्याशी निगडीत आहेत. तेलंगणातील काही विशिष्ट भिक्षेकरी पायामध्ये चाळ बांधून आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन वेमन्नाची भक्तिगीतं पहाटेच्या वेळी गात असतात. त्या गाण्यामध्ये एक लंब गोलाकार मातीच्या घड्याच्या वाद्याची साथ असते. घड्याच्या तोंडावर हाताने थाप मारली की घुमणारा आवाज निर्माण होतो. एक दिवस या माळरानावरील आत्याच्या झोपडीसमोर मी निजलो असताना रातव्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकताच माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला. रातव्याचा स्वर काहीसा त्या घड्यातून घुमत येणाऱ्या आवाजासारखा होता. कोठीच्या घुबडासारखा रातवा देखील मृतांशी संबंधित आहे अशीही एक समजूत आहे. काही ठिकाणी अशीही समजूत आहे की मुंज न होता मेलेल्या मुलांचे आत्मे रातव्याचा आश्रय घेतात. मात्र चीनी साहित्यातील कल्पना मला आवडली. ज्या प्रेमिकांचं मिलन होत नाही त्यांचे आत्मे रातव्याच्या शरीरात प्रवेश करून जगतात आणि एकमेकांना शोकाकुल स्वरात साथ घालतात. या संदर्भावर सर लिहितात, कधी कधी जंगलातील अंतस्थ भागातील वनविश्रामगृहात मी फायरप्लेस समोर शेकत बसलो असता मनाला हेलावून टाकणारा रातव्याचा तो आवाज मला ऐकू येईल. रातव्याचं गाणं कसं असतं सांगू? एखादा जलप्रपात खूप उंचावरून खाली खोल आणि घुमणाऱ्या कुंडात पडावा तसं. त्या गाण्याला गंधही कसा आहे? शांत आभाळात उंच वाढत गेलेल्या बहरलेल्या वृक्षांच्या फुलांसारखा. दिवसाच्या झगझगीत प्रकाशात त्याचा आवाज क्षीण व वृक्ष वाटतो, परंतु संधिप्रकाशात मात्र तो आवाज मृदू मुलायम होऊन त्याला विलक्षण असं माधुर्य येतं. त्यावेळी त्याच्या आवाजाला गंध असता तर तो द्राक्ष, बदाम किंवा काळा रूख एकत्रित कुटल्यावर जसा येईल ना तसा राहिला असता. त्याचा आवाज बाहेर फेकला जातो, परंतु एकही स्वर हरवत नाही आणि अवचितपणे तो थांबतो. मित्रहो, या पक्षाला कोकणामध्ये रेवती या नावाने ओळखला जातं.
रेवती हे नक्षत्राचं नाव. या पाखराला एखाद्या नक्षत्राचं नाव असावं हा केवढा योगायोग. खरं म्हणजे त्याला नक्षत्राचंच नाव असायला पाहिजे, कारण तो नक्षत्रांबरोबरच बाहेर पडतो आणि ती मावळली की आपला हा रातवाही आपल्या निवासाकडे जातो. मित्र हो, या पक्षाची अभूतपूर्व माहिती या लेखामध्ये सरांनी दिली आहे. नक्की वाचा. आपण वळू पुढच्या लेखाकडे. या लेखाचं नाव आहे उलूक वेळ. या नावावरून आपल्याला लक्षात आलंच असेल की या लेखामध्ये केंद्रबिंदू कोण असावा. सर लिहितात, वन विभागात नोकरी करू लागल्यापासून माझं घर एक तर गावाबाहेर किंवा रानात अथवा जंगलाशेजारी असे. कित्येकदा ते स्मशानाजवळही असे. आणि नेमक्या याच जागी घुबडांचीही निवासस्थानं असायची. त्यामध्ये घुबडांचा काही दोष नाही. माणसांनीच तिथे आक्रमण केलं होतं. गेली अनेक वर्ष मी या पक्ष्यांच्या शेजारी राहायला शिकलो. माझी पत्नी सुरुवातीला या घुबडांच्या चित्काराला, घुतकाराला, आवाजाला खूप घाबरायची. परंतु पुढे तिला या आवाजाचा सराव झाला. आमची मुलगी छाया जन्माला आल्यावर तिनं पहिला आवाज कुठला ऐकला असेल तर तो घुबडाचा. तिची भीती हळूहळू नाहीशी होण्याची प्रक्रिया मला अजूनही आठवते. ती शाळेत जाऊ लागली तशी खोलीतल्या एका खिडकीजवळ अभ्यास करीत झोपी जाई. मध्येच जाग आली आणि नेमकं घुबडाचं घुग घुग ऐकू आलं की ती धावत जाऊन आईच्या कुशीमध्ये घेऊन झोपे. नंतर रात्रभर ती आपल्या अंथरुणाकडे जात नसे. मी दौऱ्यावर गेलो की या मायलेकी बंगल्यामध्ये एकट्याच असायच्या. सुरुवातीला सारं घर, खिडक्या, दरवाजे बंद करून झोपायच्या. तेव्हा घुबडांच्या आवाजाची तीव्रता कमी व्हायची, पण ही मिश्किल घुबडं घराच्या कौलावर अलगद उतरायची. पायांचा थडथड थडथड आवाज करीत रात्रभर उंदरांची शिकार करायची. त्या आवाजाचा सराव व्हायला तसे बरेच दिवस लागले. मी मात्र घुबडं माझ्या गतजन्माचे सखे असावेत असा त्यांच्याशी समरस झालो होतो. त्यांच्याबरोबर सहज राहायला शिकलो होतो. सर पुढे लिहितात, नवेगावच्या जंगलात मचाणावर बसून पाणझरीवर येणाऱ्या जाणाऱ्या वन्यजीवांचं निरीक्षण करताना तिन्ही सांजेला त्या झरीवर हुमा घुबडाची भेट होई. ते अलगद पाण्याजवळच्या फांदीवर येऊन बसलं की साऱ्या पक्षी जगतात खळबळ माजायची. सारी पाखरं पाणझरीवर पसारवायची. संधी प्रकाशात घुबडं हळूच पाणझरीच्या काठावर बसून चोच पाण्यामध्ये बुडवून पुन्हा ती वर करून घोट घोट पाणी प्यायचं. आकाराने घारी एवढं, परंतु बळकट. तपकिरी गर्द रंग, त्यावर बदामी आणि काळ्या रंगाचे ठिपके आणि रेखा. डोक्यावर दोन्ही बाजूंना काळ्या पिसांचा एक एक झुपका. हे झुपके शिंगांसारखे दिसायचे. संधी प्रकाशाला कसलं रंग नाही, रूप नाही, परंतु त्या प्रकाशात सारी सृष्टी अतिशय सुंदर दिसू लागते. मी घुबडाचं सौंदर्य पाहिलं, तेही अशाच एका सुंदरशा क्षणी. त्यानंतर मला कधीही घुबडाची भीती वाटली नाही. एकदा झरीवर रात्री बसलो असताना जवळून वाघाचा आवाज येत होता. माझ्या सोबतीला असलेल्या माधवराव पाटलांकडे मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं. तेव्हा त्यांनी स्मित करून हळू आवाजात मला सांगितलं, साहेब, हा हुमा घुबडाचा आवाज आहे हो, वाघाचा नव्हे. या हुमा घुबडाचा आणखी एक भाऊबंद आहे. त्याला तपकिरी मत्स्य घुबड असे म्हणतात. लांबून हे दोघे दिसायला अगदी सारखेच, परंतु हुमा घुबडाच्या पायांवर पिसे असतात, तर मत्स्य घुबडाचे पाय उघडे असतात. नवेगाव बांधच्या कालव्याचं पाणी कमी झालं की मत्स्य घुबडाची जोडी पाण्यातील मासे मारण्याकरिता काठावरील दगडावर बसलेली अनेकदा आढळे. पुनवेच्या चंद्रप्रकाशात मी त्यांचं निरीक्षण करीत थंडी वाऱ्यात रात्र जागलो आहे. कधी रात्री अपरात्री जीपमधून उथळ नदीचं पात्र ओलांडताना एखादं मत्स्य घुबड पात्रातील उंच दगडावर बसलेलं दिसे. आजूबाजूने नितळ पाणी खळखळवाही. जीपच्या दिव्याच्या झोतामध्ये त्या मत्स्य घुबडाचं सुंदर प्रतिबिंब पाण्यात पडलेलं दिसे. ते लगेचच डोळे मोडीत दुसरीकडे पाहू लागे. आमची चाहूल लागताच ते उडून दुसऱ्या दगडावर बसे किंवा जवळच्या वडाच्या झाडामध्ये गडप होई. मित्र हो, या लेखामध्ये सरांनी एक विलक्षण अनुभवही दिला आहे. मेळघाटातील कोकटू वनविश्रामगृहामध्ये सरांना आलेला हा अनुभव. मध्यरात्रीनंतर तिथे दोरीने बांधलेली घंटा आपोआप वाजायला लागत असे. आता या घटनेचा आणि घुबडाचा नेमका काय संबंध असावा हे तुम्हाला हा लेख वाचल्यावर पूर्णतः लक्षात येईल. यानंतरचे पंकोळी, रातकिड्यांचं संगीत, एका कोळीयाने, सूर्यपुत्र चतुर हे लेख तर अप्रतिमच. रातकिड्यांचं संगीत या लेखामध्ये सर लिहितात,
कित्येकदा जंगलातून जाताना एकाच वेळी शेकडो रातकिडे गाऊ लागल्याचा आवाज येऊ लागतो. तो नेमका कुठून येतो हे मात्र सांगता येत नाही. रातकिडे क्वचितच माळरानावर आढळून येतात. त्यांची मुख्य निवासस्थानं जंगलं हीच आहेत. एखाद्या ठिकाणी रातकिडे अनेक वर्ष दिसणार आहेत, नंतर ते मोठ्या संख्येने पुन्हा आढळून येतात. ते परत अनेक वर्ष न दिसण्याकरिता. रातकिड्यांची अर्भकं पूर्णावतार प्राप्त करून घेण्यासाठी 17 वर्ष अक्षरशः स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेतात. मी नागझिरा अभयारण्यात रानकुत्र्यांवर संशोधन करीत होतो. उमरझरीचा टांगसू महाजन हा माझा वाटाड्या होता. दिवस ढळला की आम्ही जंगलातून बाहेर पडत असू. तो पुढे आणि मी त्याच्या मागोमाग झपाझप पावलं टाकत पागडीच्या वाटेने उमरझरीकडे आम्ही जात असू. नजर जेथपर्यंत जाई तेथपर्यंत कुवार जंगलं तोडून सागाची रोपवनं केलेली होती. तिथल्या विरळ गवतात नीलगायींच्या कळपातील नील घोड्यांच्या काळ्या निळ्या पाठी तेवढ्या चरताना दिसत. एखाद दुसरी चांदणी क्षितिजावर दिसू लागे. पुढे चाललेला टांगसू मला टांगसू असं नाव असलेल्या एखाद्या प्राचीन चीनी प्रवाशासारखा वाटे. अशी वाट चालताना त्याने मला म्हटलं, साहेब ऐकता नवं? काय रे टांगसू? देवाला पडलेलं सपन सांगतो या. देवाला पडलेलं स्वप्न? कुठलं? सांगतो ऐका. दिस डुबला, रातवा झाला. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायण उगवेपर्यंत रातवा असतो. रातवा पडला की झुलेर रानकिडे चिकचिक करतात. आपल्या आवाजानं रातीचं भेव कमी करतात. झाडं, झुडपं, पहाडी अन खाई यांचा राजा वाघ. जंगलातला वाघ गेला की जंगल देवाच्या सपनात जातं आणि देवाला सांगतं, आमचा राजा गेला, तो आम्हाला परत दे. आम्हाशी रातव्याचं भेव वाटतं. पुन्हा राजाला पाठवून दे. 7 दिवसाने जंगलात पुन्हा वाघ दिसू लागतो. आता मात्र जंगलं नाहीशी होत आहेत. त्याबरोबर वाघही नष्ट होत आहेत. मी टांगसूला विचारलं, टांगसू आता देवाला कुठलं सपन पडत असेल रे? टांगसूने काही जवाब दिला नाही. तो मुकाट्याने चालत होता. मित्र हो, तुमच्याकडे आहे का उत्तर सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं? विचार करा आणि मला बोला. आता आपण वळू पुढच्या लेखाकडे. पुढचा लेख आहे छावा. सर आपल्या प्रस्तावनेमध्ये या लेखाविषयी लिहितात, वाघीण आपली पिलं कशी वाढवते याबद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल होतं. वाघाविषयी विशेष अभ्यास करण्याची संधी मला मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये मिळाली. छावा हा लेख त्या अभ्यासाचाच परिपाक आहे. हा लेख वाचताना असं वाटत राहतं की आपण स्वतः राणी वाघिणी सोबत वास्तव्य करतोय आणि प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी ते क्षण टिपत आहोत. या लेखाचा काही भाग आपण वाचूयात. मेळघाटात एप्रिल मे महिन्यात उन्हाचा कार असतो. सातपुड्याच्या जंगलातील साग, हळदू, तिवस, बिजा, धावडा आणि सालईची पानं गळून जमिनीवर पडलेली असतात. झाडाचे खराटे होतात. बांबूच्या पर्णहीन रांजी उभ्या राहतात. एरवी रायमुनियाच्या झुडपातून 5 ते 10 फुटांपेक्षा दूरवरचं दिसत नाही, तिथं ही झुडपं आगीत जळाल्यामुळे दूरवरचं सहज दिसू लागतं. जळलेल्या जमिनीवर जिकडं तिकडं पाचोळ्याचा थर पसरलेला असतो. अशा गळलेल्या पानातून राणी वाघिणीला देखील पावलाचा आवाज न करता चालता येत नसे. ती आपल्या जड पावलांनी सिपना नदीच्या डोहावर जाई. डोहावर आंबा आणि जांभळाची गर्द सावली पडलेली असे. दुपारच्या असह्य उन्हात ती डोहातील थंडगार पाण्यात बसून राही आणि दिवस मावळायच्या आत परत आपल्या निवांत ठिकाणी असलेल्या गुहेमध्ये जाई. ती गुहा उंच पहाडाच्या अवघड अशा कड्यावर होती. तिला तिथून समोरचा सारा परिसर दिसत असे. तिच्या पोटामध्ये पिलं वाढत होती. तिच्या विणीची वेळही आता जवळ आली होती. त्या अंधाऱ्या गुहेमध्ये राणीनं 3 पिलांना जन्म दिला. ती पिलं जन्मतः आंधळी होती. त्यांना दिसत नसल्याने ती गुहेमध्ये एकाच ठिकाणी राहायची. शिकार करून परत आलेल्या राणीला ती सहज दिसायची. या काळात ती कोणालाही जवळ येऊ देत नसे, त्यांच्या बापाला सुद्धा. मृगाच्या पावसाला सुरुवात झाली होती. जिकडं तिकडं हिरवंगार दिसत होतं. झाडांना नवीन पालवी येत होती. गवत झपाट्याने वाढत होतं. झुडपं पूर्ववत साऱ्या जंगलभर पसरली तसं जंगल पुन्हा गूढरम्य दिसायला लागलं. त्या दिवशी कोलार या झाडावरची भाजी वेचीत काही कोरकू तिच्या गुहेजवळ नकळत पोहोचले. तेव्हा ती त्यांच्यावर पहिल्यांदा गुरगुरली. त्यावेळी कोरकूंना कळलं की इथं वाघिणीचे बच्चे आहेत. ती अचानक बाहेर आली आणि तिने एकाला घोसळून काढलं. पाठीवर पंजा मारला. नंतर तो घाबरून
कितीतरी मैल मागे वळूनही न पाहता पळत होता. त्याचे सोबती दुसऱ्या दिशेने पळाले. नंतर कितीतरी दिवस कोरकू तिकडे फिरकले देखील नाहीत. परंतु राणीला पिलांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटत होती. पिलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या सुरक्षित जागी नेणं तसं कठीण असतं, परंतु माणसांना हे ठिकाण माहिती झाल्यामुळे आता यापुढे तिथे राहणं शहाणपणाचं नव्हतंच. पिलांची मान आणि डोक्याचा काही भाग तिने सुळे दातांनी हळूवार धरला. मांजराप्रमाणे तिनं पिलांची नुसती मानगूट धरली नव्हती. 2 जागेमध्ये किती अंतर असावं हे तिने अनुभवानेच ठरवलं होतं. स्थलांतरित केलेली पिलं आणि मागे राहिलेली पिलं यांच्यावर लक्ष ठेवता येईल इतकं ते अंतर असतं. तिच्या हक्काचं क्षेत्र अंदाजे 40 ते 50 चौरस किलोमीटर इतकं होतं. या तिच्या राज्यातील कडे, कपारी आणि अंधाऱ्या गुहांविषयी तिला अचूक माहिती होती. रस्ते आणि वाटा तिला माहिती होत्या. नदी नाल्यांची पात्र, तेथील डोह आणि पाणझरी तिला ठाऊक होत्या. खोरी आणि पठारांविषयीही तिला माहिती होती. तसेच जंगली जनावरांच्या येण्या जाण्याचा वाटाही तिला माहिती होत्या. थोडक्यात म्हणजे त्या साऱ्या क्षेत्राचा भूगोल तिला पाठ होता. या राज्यामध्ये ती दुसऱ्या कोण्या वाघिणीला फिरकूही देत नसे. बिबट्या वाघ मोठा घातकी असतो. लक्ष नाही असं पाहून आपली पिलं तो मारून टाकील, म्हणून तो दिसता क्षणीच ती त्याच्यावरती प्राणांतिक हल्ला केल्याशिवाय राहत नाही. स्थलांतर करताना पिलं तिला सहकार्य करीत. स्वल्पविरामासारखा शरीराचा आकार करून पिलं तिच्या आज्ञेचं पालन करीत. ती अजिबात हालचाल करत नव्हती किंवा आवाजही काढत नव्हती. असं पिलू तोंडातून घेऊन जाताना एखादा अजागळ तरस तिच्या अंगावरती एकदा येऊन धडकला. तिने त्याच्यावर पंजाने असा काही वार केला की ते केकाटत दूर पळून गेलं. अशा वेळी जर एखादा मनुष्य आडवा आला तर ती त्याच्यावरही हल्ला केल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या गुहेमध्ये ती आली तेव्हा पिलांना जन्मून 4-5 दिवस झाले होते आणि त्यांना आता थोडंफार दिसू लागलं होतं. एक निमुळती पाऊलवाट अवघड व उंच कड्याकडे गेली होती. या पुढचा भाग तुम्ही पुस्तकामध्ये वाचून पूर्ण करा. सहज समरसून जाल या नितळ वर्णनामध्ये. हां, पण जरा अदबीनं वाचा बरं का. राजघराणं आहे हे अरण्यामधलं. मित्रो, आपण वळतोय पुढील लेखाकडे. त्याचं नाव आहे पवित्र पंखांची वाघुळं. हा लेख वटवाघुळं सर्वांनाच परिचित आहेत. इंग्रजीमध्ये त्यांना फ्लाइंग फॉक्स असं म्हटलं जातं. धड उंदीरही नाही आणि धड पक्षीही नाही असा काहीसा विचित्र आकार असलेल्या या प्राण्याभोवती लोकविश्वास आणि दंतकथांची गर्दी न झाली तरच नवल. दुष्ट आत्मे वटवाघुळांच्या आश्रयाने राहतात हा समजही लोकांमध्ये रूढ आहे. घनदाट अंधारातून शांतपणे उडणाऱ्या या प्राण्याबद्दल असा समज होणं स्वाभाविकच आहे. सैतानाचं वर्णन करताना त्याला वाघुळाचे पंख असतात असं म्हटलं आहे. एखाद्या एकट्या म्हातारीच्या घराजवळ जर वटवाघुळांची वसाहत असली तर तिला हडळ म्हणूनच समजलं जातं. वटवाघूळ हा प्राणी अशुभ आहे. घराभोवती जर त्याने 3 फेऱ्या घातल्या तर तिथे मृत्यू ओढवतो. जर वाघूळ तुमच्या अगदी नजीक आलं तर एखादी म्हातारी हडळ तुमच्यावर जादूटोणा करत आहे असा संशय येतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना वाघुळांची अधिक भीती वाटते, कारण ते त्यांच्या केसांमध्ये गुरफटून जातात. म्हणून कित्येकांचा असा समज आहे की वाघुळं माणसाचं आणि इतर प्राण्यांचं रक्त शोषतात. हा आरोप करणं म्हणजे त्या प्राण्यावर मोठा अन्याय आहे. ही वटवाघुळं शुद्ध शाकाहारी आहेत. लोकविश्वास आणि दंतकथांना थोडाफार सृष्टीज्ञानाचा आधार असतो. त्यालाच कालौघात अतिशयोक्तीचं रूपांतर येतं. अतिशयोक्तीमध्ये या स्वरूपात येऊन त्या प्राण्याभोवतीचं अवास्तवतेचं जाळं निर्माण होतं. वटवाघुळं आपल्या निवासस्थानी कळपाने राहतात. पक्षी जसे थव्यांनी आभाळात उडतात तशी वाघुळं उडताना दिसत नाहीत. ती चरायला जाताना एकटी दुकटीच असतात. वाटतं त्यांच्यात सहभोजनाची सवय नसावी, मात्र ती वर्षानुवर्ष आपल्या निवासस्थानी परतल्यावर समूहातच राहतात. एकदा का एखाद्या वृक्षावर ती स्थायिक झाली की त्यांना तिथून घालवून देणं मोठं कठीण असतं. मित्र हो, हा अतिशय आगळा वेगळा असा लेख आहे आणि नक्कीच वाचण्याजोगा आहे. नक्की हा लेख वाचा. या पुढचा सुंदर कडई हा लेखही अप्रतिम. कडई या झाडाविषयी आणि फक्त त्याच झाडावर घरटी करणाऱ्या चंद्र्या ढोक या पक्षाविषयी या लेखामध्ये सरांनी माहिती दिली आहे. वन खातं हे झाड तोडत असल्यामुळे त्याचा सरळ सरळ परिणाम त्या पक्ष्यांच्या वसाहतीवर झाला आहे.
या झाडाची उपयुक्तता आणि त्याचं अस्तित्व यावर सरांनी सांगोपांग असं चिंतन केलं आहे. वाचण्याजोगा लेख. रानकिळी, पाखरमाळेचा वटवृक्ष, बहावा हे अतिशय सुरेख लेख आहेत. बांबू, निसर्गातील एक अद्भुत किमया या लेखामध्ये आपल्याला माहिती असणाऱ्या बांबूची कुळ ओळख सर करून देतात. भारतामध्ये बांबूंचे 100पेक्षा अधिक प्रकार आढळतात. अतिशय उपयुक्त माहिती या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळते. यानंतरचा हिरवे सोबती या लेखामध्ये कुसुंब, सिपना अर्थात सागवान, जांभळं यांच्या गाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातला अखेरचा लेख आहे शबरीची बोरं. हा लेख एका सुंदर कथेपासून सुरू होतो. एकदा एक शेतकरी आपल्या बायको मुलांसह बैलगाडीतून प्रवासाला गेला. वाटेमध्ये त्याला एक गाव लागलं. एका वाड्यासमोर त्याने गाडी थांबवली. बायको मुलांना तो म्हणाला, अरे हे बघा, माझ्या जावयाचं घर आलं. आज जा आणि त्याला नमस्कार करा. घरधन्याला त्यांना पाहून वाटलं, हा आपण न पाहिलेला आपल्या पत्नीचा एखादा नातेवाईक असावा. त्याच्या पत्नीला वाटलं, हा आपण यापूर्वी न पाहिलेल्या आपल्या पतीचा एखादा भाऊ असेल. दोघंही पती पत्नी पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यामध्ये गढून गेले. 2-3 दिवस राहून आणि पाहुणचार झोडून शेतकरी बायको मुलांसह परत जायला निघाला. त्याने बैलगाडी तयार केली. तेव्हा घरधनी स्वयंपाकघरात काम करीत असलेल्या आपल्या पत्नीला घाईघाईने हाक मारून म्हणाला, अगं लवकर बाहेर ये, तुझा भाऊ जायला निघाला आहे. पतीचे हे शब्द ऐकताच तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, हा माझा कोणी नातेवाईक नाही. त्या दोघांचाही भ्रमनिरास झाला. परत जायला निघालेल्या त्या शेतकऱ्याला तो म्हणाला, तुमचा आमचा संबंध कोणता ते काही आमच्या लक्षात आलं नाही. तुम्ही सांगाल तर बरं होईल. तेव्हा तो शेतकरी म्हणाला, अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुहू. अर्थात हे बघा, माझ्या बैलगाडीचं चाक आहे बोरीचं आणि आपल्या अंगणात बोरीचं झाड आहे. तसा आपला दुसरा कोणताही संबंध नाही. हा केवळ बादरायण संबंध आहे. बादरायण संबंधाची ही कथा सर्वविदित आहे. मध्यम उंचीचं सर्वत्र आढळणारं हे झाड आणि या झाडाची फळं माहिती नसणारा मनुष्य विरळाच. या लेखामध्ये आम्हा स्त्रियांचा बोरमाळ या नावाचा जो दागिना आहे ना, त्याचाही छानसा असा संदर्भ दिला आहे सरांनी. सामान्य वाटणारं पण आगळ्या सौंदर्याने शोभणारं हे बोरीचं झाड, या झाडाची सरांसोबत नव्याने ओळख करून घेता येईल आपल्याला. हा लेखही जरूर वाचा. खरं तर पूर्ण पुस्तक वाचा, जे की खरंच गरजेचं आहे. मित्रहो, आजवर सरांच्या बऱ्याच पुस्तकांचा परिचय मी आपल्याला करून दिला. पण रातवा हे माझं आवडतं पुस्तक. मी प्रेमात आहे त्या पुस्तकाच्या आणि सरांच्या ऋणामध्ये तर कायमच वास्तव्य असेल माझं. आता मी आपली रजा घेते. आपल्याला हा पुस्तक परिचय आपलासा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू एका सुंदर पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या रातव्यावर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.